नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महाराष्ट्रासाठी मोठी बातमी. नर्मदा वाद मिटला. 10 टीएमसी पाण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना बीजेपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर होते. राजकीय पातळीवरील चर्चा जोरात सुरू असताना फडणवीस यांनी माध्यमांना मोठी माहिती दिली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्राच्या वाटचं 10 टीएमसी पाणी देण्याचं गुजरातने मान्य केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राला या 10 टीएमसी पाण्याचा मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. नर्मदा परियोजनेच्या संदर्भातील बैठक होती, ज्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या 4ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं होतं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भात ज्या काही अडचणी होत्या, इश्यू होते, त्या संदर्भात बऱ्याच दिवसापासून वाद सुरू होते. त्यामध्ये कुणी पैसे किती द्यायचे या संदर्भात वाद होता. गुजरातने जे पैसे खर्च केले आहेत त्यात इतर राज्यांना काही पैसे द्यावयाचे आहेत, त्या संदर्भात काही वाद होते, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत येणार का? देवेंद्र फडणवीसांचे दिल्लीत मोठे विधान. महाराष्ट्राचे मत होतं की नर्मदा प्रकल्प पूर्ण झाला, महाराष्ट्राला त्यातून 20 तर मिळाली, पण जे 10 टीएमसी पाणी महाराष्ट्राला कबूल केलं होतं ते मिळालंच नाही. ते पाणी महाराष्ट्राला मिळालं पाहिजे, त्या दृष्टीने आज फार चांगले निर्णय झाले. जवळपास सर्व वाद मिटले आहेत. महाराष्ट्राला केवळ 27 कोटी रुपये देणं आहे, बाकी आपलं सर्व देणं रद्द झालं आहे, अशी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. जे 10 टीएमसी पाणी महाराष्ट्राला द्यायचं होतं त्यामध्ये नर्मदा, तापी, ट्रायव्हर्जन यामधून 5 टीएमसी आणि 5 टीएमसीची मागणी आम्ही उकाईमधून केली होती.